त्याबद्दल तुमचे आभार। असं बोलतात काय ग्रुप मध्ये मला काय योगदान नाही? अरे माझ्याशिवाय कांदाच कापून होत नाही। आमच्याचा पोऱ्या म्हणून नाव प्रसिद्ध आहे। कांदा कापते तो सिद्धेश्वर कापते, बाकी कोण कापत नाही। छत्रपति शिवाजी महाराज की जय। आइए आइए। सो हे गाईज, स्वागत आहे तुमचं न्यू ब्लॉग मध्ये। आम्ही चाललेलो आहोत पोरा कारल्याला एक्युराईच्या दर्शनाला। सकाळ सकाळच लवकर उठलो, सगळ्यां पहिले गेलो केस कापायला, त्याच्यानंतर आलो घरा, तिकडून डायरेक्ट पाण्याची बॉटल घेतली आणि गेलो जिमला। जिमशी आलो आणि पटापट आंघोळ केली, त्याच्यानंतर कपडे घातलं, ब्लॅक टी शर्ट पॅन्ट, नंतर सगळी तयारी बियारी केली। आम्ही कारल्याला जावाला टेम्पो केलेला आहे। टेम्पोन 15-16 पोरं आहेत आणि आज पाऊस पण जाम आहे। पाऊस बोललं एक नंबर, चिल्ड वातावरण, एकदम पका पाऊस असला तर एकदम थंडी वातावरण होतं, म्हणजे बेकार काम, आणि थेंब थेंब पाणी असला एकदम लिमिट मध्ये येतं, एकदम चिल्ड वातावरण। तर आता बाहेर आमचा टेम्पो आलेला आहे, आता आम्ही 15-20 मिनिटांनी निघू। सगळी पोरा टेम्पो भरताना आता मी पण चाललोय। टेम्पो आमचा सगळा सामान टाकायला बॅगी बेगी, त्याच्यानंतर मिळतं तुम्हाला। हे बघा फायनली आम्ही निघलेलो आहोत, बॅगी बिगी सगळ्या घेतलेल्या आहेत। हे बघा सगळा सावं बिवून सगळा फायनली टेम्पो मध्ये टाकतो आम्ही। बॅगी बिगी भरल्यावर निघू आम्ही। आणि डब्याला काय घेतलास? सगळं घेतलाय, नारळ पहिले भरायला लागते ना आपल्याला। नारळ फोडला छोटू नाही, हे बघा अंडी विंडी आमलेट स्पेशल, हा बघा छोटू आमलेट एक नंबर स्पेशल पावसामध्ये। सगळी पोरा टेम्पोन बॅगी बिगी भरतात। आता सगळा बॅगी बिगी भरल्यावर निघल्यावर मिळतो तुम्हाला। हा बघा यश आलाय आता नारळ फोडायला। चप्पल काढून फोड। नाव नाही घेतलंच देवाची जय मोरया जय। चला आता आम्ही निघलेलो आहोत, सगळ्या पोरा बॅगी बिगी भरलेल्या आहेत। आता आम्ही फायनली इथून निघतो। तर दरवर्षी आपण कारल्याला जातो एकविरा मातेच्या दर्शनासाठी। तर आज या गावदेवी ग्रुपमध्ये नवीन भरती झालेली आहे। यश ठाकूर यांचा गावदेवी ग्रुपमध्ये मनापासून टाळ्या वाजवायच्या। यश, तू आज पहिल्यांदाच आमच्या सोबत आलेला आहे, तर आज तुला असं काहीतरी वाटत होतं ना की ही मुलं फिरायला जातात, पण माझी पण लवकरच अशी येण्याची इच्छा आहे आणि कधी माझी 10वीची परीक्षा होते असं तुला कधी वाटलं का? आणि तू आज पहिल्यांदाच आमच्या सोबत आलेला आहे, तर सर्वप्रथम तुझं काय मनातली इच्छा तुझी असेल आणि तुला काय वाटते आज पहिल्यांदा तू आमच्या सोबत आलेला आहे, तर सांग। तुम्ही मला आणला त्याबद्दल तुमचे आभार। मला खूप छान वाटतं। जर 10% जास्त पडले असतील, 15% जास्त पडले असतील, तर घराची समोर 2 ओला गाडी असते। पण घरांच्याला माहिती होता की मला पडणार नाही, म्हणून ते जास्त सांगलंय, तरी ते पैसे लावले। आता 65.40 किती भेटले मला, तरी बाहेर त्यांनी 2-3 बोलतात। कॉमर्स घेतला मी, तर सायन्स का नाही घेतला? आता सायन्सची स्पेलिंगच नाही, तर घेऊ काय बोलू?
तर आपल्या गावदेवी ग्रुप मध्ये दरवर्षी सिद्धेश येतो, पण सिद्धेशचं काही योगदान नसतं. तो आपला येणार, गाडीच्या टायमिंगवर निघणार, सगळ्या गोष्टी करणार. ओके ठीक आहे, चल. सिद्धेश, पण तुझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर तू मठावरचा नाही, तुझा वोटिंग कार्ड आहे काकलपाड्यांचा, तरी पण आम्ही तुला इथं घेतो. का? कोणते मुलं घेतो? माझे मुलं. पहिला तर मला पूर्ण गावदेवी ग्रुपचा मनापासून आभार, कारण की जर याला मला काही गावदेवी ग्रुपचा आभार, कारण की काही प्रोग्राम असला तरी मला सांगतात का बाबा येशील का, आणि माझ्या मनात म्हणजे असं आहे का पोरं म्हणजे आपल्यासाठी धावतात करतात, आपण पण पोरांसाठी कधीच नाही ना बोलत, गावाचा गावाचा. आणि त्याच्यात पण जास्त करून मुलाचा आभार, कारण की असं आहे तो दर्याला मला नाही बोलतो, पण जेव्हा रात्री अपरात्री काही संकट आला म्हणजे मीटिंगला बोलणार सिद्धेशला नको, पण तसं तिथे म्हणत नाही, आणि असं बोलतात काय ग्रुप मध्ये मला काही योगदान नाही, अरे माझ्याशिवाय कांदाच कापून आमच्याचा पोऱ्या म्हणून नाव प्रसिद्ध आहे, कांदा कापतोय तो सिद्धेशच कापते, बाकी कोण कापायचं नाही. मोहपाड्यावर उतरलो आणि पोराही वडा बिडा पाव घेतलं. आता थोडा नाश्ता करतो आम्ही टेम्पोमध्ये जाऊन, सगळा चिकन बिकन मोहपाड्यालाच घेतला, कारण आमचं यो नेहमीचा ठिकाण आहे. इथंच आम्ही आल्यावर गाडी थांबवतो आणि सगळी नाश्त्याची व्यवस्था करतो आणि बाकी ज्या सामान राहिलेला त्या सगळा मोहपाड्यातून घेतो. तर डबल आम्ही गाडीत जाऊ आणि डायरेक्ट लास्ट स्टॉप कारला. हे बघा खंडाला घाटात किती ट्रॉफिक आहे. यस, हे ट्रॉफिक बद्दल काय बोलशील? खूप छान ट्रॉफिक, खूप धुका पडलेला आहे. आपण पोहोचू ना कारल्याला? विषयच नाही. अरे अशी आपली गाडी असते चालत राहिली तर काय पोहोचू आपण कारल्याला? पोहोचू 2 तासांसाठी 3 तासांसाठी पोहोचू. मग रात झाली तर आपल्याला मजा नाही करायला भेटायची, आपल्याला दर्शन आजच घ्यावाचं आहे. वाव, एक नंबर चिल्ड वातावरण, जबरदस्त व्ह्यू. एंट्री मारलेली आम्ही कारल्याला जावाला, बघू शकता. हा बघा कारल्याचा डोंगर. वाव, एक नंबर. पाऊस पण थेंब पाणी आहे. थेंब पाणी बोलल्यावर एकदम चिल्ड वातावरण असतंय. आडमध्ये मजा येईल. आता थोड्याच वेळात आम्ही इथं रूम बघू, त्याच्यानंतर रूममध्ये जाऊ आणि डायरेक्ट दर्शन घ्यावाला कारल्याला. आमची प्लॅनिंग तर झालेली आहे, गेल्या पहिला कारल्याचं दर्शन घ्यावं. दरवर्षी आम्ही उद्या घेतो म्हणजे संडेला. यंदा अशी झालेली आहे काय शनिवारी दर्शन घ्यावायचं, आपण जागा ठेवायचं त्याबद्दल दर्शनाला जायचं. आता बघू याच्यानंतर काय प्लॅनिंग होऊ शकते. टेम्पो आमचा तिकडं पार्किंगला लावला आहे. आता आम्ही सगळा धावतो इकडं रूम बघायला. रूम काय आम्हाला भेटत नाही. 10 मिनटं झालं रूम शोधतून. हे बघा ती आमची पोरा रूम शोधायला गेली, त्यांच्यासोबत विकून आलोय. हा बघा तलाव कारल्याचा, हा डोंगर. लवकर आम्हाला रूम भेटू दे आणि आम्हाला बॅगा रूममध्ये देऊ दे. त्याच्यानंतर आम्ही जाऊ देवळात दर्शनाला. 1 तास धावलो रूम बघायला. शेवटी रूम भेटली आम्हाला. बॅगा रूममध्ये ठेवल्या. आता आम्ही 7-8 पोरा दर्शनाला आलो. 7-8 पोरा रूममध्येच थांबले. बघा पायथ्याशी आलून आता आम्ही वरती जाऊ. ही आपली पोरा ही. आता आम्ही दर्शन घ्यायला जाऊ सगळ्यां पहिला. फायनली आम्ही पोचलेलो आहोत कारल्याच्या डोंगरावर वरती. हा बघा, बघू शकता आज गर्दी पण जाम आहे. हा बघा धबधबा झरा. आता आम्ही जाऊ दर्शनाला आतमध्ये. दर्शनाला पण जाम गर्दी आहे. एकविरा माते की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आये
बघू शकता किती पब्लिक आहे कारल्याला लाईनीला. आज जाम गर्दी आहे. तर लाईनीमध्ये आम्हाला एखाद तास जाईल. तसंच आम्ही वेट करू. असते दर्शन झाल्यावर बाहेर जातो. त्याच्यानंतर थोडीशी फोटोशूट होईल आमची. नंतर आम्ही येता वेळेस किती आम्हाला पाऊस लागलेला आहे. एक नंबर म्हणजे फुल थंडी. राज भारी कसा वाटतं थंडीत? फुल पाऊस आहे ना. डायरेक्ट अंघोल. आता मस्तपैकी रूमवर जाऊ, कपडे चेंज करू. त्याच्यानंतर फुल जल्लोष हा आहे काही फुल जल्लोष. गरम पाणी गेलं आपलं. गरम पाणी. अरे हिटर लावलं ना आपण. हिटर ना आपलं गिझर. पैसे भरलो पैसे. गरम पाणी येते अंगावर. गरम अंघोळ. आता आम्ही उद्याहून येऊ डबल वरती, कारण उद्या दर्शन नाही भेटत. त्याच्यामुळे आज लवकरच दर्शन घ्यायला आलो आम्ही. आता आम्ही चाललेलो आहोत रूमवर. पाऊस बोलो पकाच आहे कारल्याला. तो दरवर्षीच असतंय, त्याच्याबद्दल काही विषय नाही. अशी झोपडी आली ना तर एक नंबर वाटते. म्हणजे थंडण पाणी लागत नाही. आणि ओपन एरिया आला तर थंडी. काल रात्री मस्तपैकी नाचलो, लगलो, झोपलो, नंतर सकाळी लवकर उठलो आणि सकाळच नाश्ता करायला आलो. बघा सिद्धेश बघू शकता वडापाव खातोय. सिद्धेश टेस्ट कशी आहे आजची वडापावची? काय दिसत नाही याच्यात. अरे काय दिसत तर टेस्ट बघायला चांगलेला आहे. बरी आहे ना? चला आता सिद्धेश बोलतोय. सिद्धेशची ऑर्डर पहिले. सिद्धेश बोलते वडापावची टेस्ट चांगली आहे. आता आम्ही सांगलेलं आहे मिसळ. आता बघूया मिसळची टेस्ट कशी आहे. ही बघा आमची मिसळ पण आलेली आहे. आता बघू शकता. याची आता मी टेस्ट चेक करते कशी मिसळ लागते ती. माझी नाही भेटली. अरे माझी आहे. अरे भाई
आता बघतोय टेस्ट कशी आहे याची मिसळची. पहिला कांदा टाकते थोडा आणि लिंबू पिलते याच्यात. आता बघूया मिसळची टेस्ट कशी आहे. तिकट जाम आहे. जाम तिकट आहे. हे राहत नाही खाऊ शकत, जाम तिकट आहे. हे मिसळ जाम तिकट आहे. काय बोलशील? त्याची थोबारा मारूच ना मिसळ. मग काय करशील? तोंडाची आग व्हायला लागली आहे. मुगाची ना याची आहे. रंगे इडली मिसळ नको पक्की तिकट आहे. 2 पाव द्या ना. सिद्धेश वडापाव खा, आपण मिसळ खाऊ नको. चला आता पहिला नाश्ता करते. तिखट आहे काय याची वहिने नाश्ता होता तो एकदम तिखट, एकदम भंगार क्वालिटी. खाताना पहिला स्टार्टिंग दुरसमारा वाटला, नंतर जास्त तिखट लागायला लागलं ना एकदम भंगार क्वालिटी. काय भारी यायचे वहिने. तर चला आता नाश्ता विष्टा केला म्हणजे ती डबल बेकार झाला खाऊन पळून जाऊ. आता चालून आम्ही डबल आईचे भेटीला परत वरती. मस्तपैकी आहे डायरेक्ट वरती मचू फुल हाड में. चला हे बघा आपली पोरा. काल गेल तू आम्ही टी शर्ट घालून नव्हती गेलो, आता ग्रुपच्या टी शर्ट घालून चाललो वरती. फुल मजा येणार. हा बघा किती पाणी येते वरतून. वाव, वरती जामूच पाऊस पडतोय. बेकार पाणी आहे. ही बघा गाईच गर्दी कधी आहे कारल्याला. आज भूर गर्दी आहे, संडे आहे आज, पुरा जाम आहे. हा बघा किती धबधबा डोंगरावरून वाहते. चला आता आम्ही चाललो वरती नाचाला. हा बघा गावदेवी ग्रुप सिग्नल मुलपाडा. फायनली पोहोचलेलो आहोत आम्ही 80 डोंगरावर वरती. हा बघा किती लोक नाचतात. आता आम्ही पण जाऊ वरती मचवाला. फुल एन्जॉय भाई, फुल एन्जॉय. कारला किराई देवस्थान. हा बघा धबधबा पण कसला मोठा आहे. चलो नाचने भाई, फुल हार्ड मजा.
तेव्हा खूपच विषारी असून मूडमध्ये असल्यावरच नाचतो, नाचा खाचकीन चालतो 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 चालतो. चला काही आता आम्ही निघालो घरी जायला. सगळ्या चिक्क्या बिक्या घेतल्या. मोबाईल चार्जिंगला होता त्याच्यामुळं चिक्की घेताना ब्लॉग चालू नव्हता माझा, ॲडजस्ट करत तसा. चला आता एक बाटला देवाचा होता दुकानवाल्याला, तो देवाला आलो तुम्ही. सगळी पोरं आमची टेम्पोन बसली, आम्ही घराजवळ निघलो. चला काही हा ब्लॉग इथे एंड करतोय. बाय गाईज.